दुपारी 2 वाजल्यापासून ते आतापर्यंत पाहुण्यांची रेलचल चालू आहे. एवढे स्वागत या व्यासपीठावर का होतात तर आयोजनाचं या ठिकाणी आपण महत्त्व देऊया, साबगावकरांचं प्रेम पाहूया आणि आलेल्या पाहुण्यांचं ऋण व्यक्त करूया. आपण सर्वजण पाहुणे या ठिकाणी आलात, तमाम क्रीडा रसिक, लाडके रसिक मायबाप आपण या ठिकाणी आलात. आपलं सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार आणि ऋण व्यक्त करतोय. अतिशय सहकार्यातून आपण या ठिकाणी मॅचेस बघतात. माऊली फायरवर्कचे प्रोप्रायटर, व्यक्तिमत्व छोटं असलं परंतु उद्योग क्षेत्रामध्ये त्याचं नाव लौकिक, आकाशी जाधव आमचे परमस्नेही मित्र, आपण यायचं आहे. आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. कारण एक अद्भुत नजराना या शहापूरच्या क्रीडा नगरीमध्ये आपण दाखवलात. आकाशी जाधव, आपलं स्वागत आणि सन्मान. माझे मित्र आहेत प्रोप्रायटर माऊली फायरवर्क्स, मॅन फ्रॉम भातसई. अतुलजी भांडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आकाशचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. थँक्यू आकाश, असंच कार्य तुझ्या हातून घडो आणि या माऊली फायरवर्कच्या मदतीनं अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडो. हल छे अविनाशजी बोटकोंडले यांच्या शुभ हस्ते. चला 1 2 3 स्टार्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सचिन पाटील सर. लेट्स प्ले 3 2 1 गेम स्टार्ट की सोय सामन्याला. पहिला श्रेणीमध्ये प्रचंड वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गणेश गायकर बॅटिंगसाठी सध्या दाखल झालाय. त्याच्या सोबतीने मिस्टर योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. गोटेकर एक्सप्रेस आतिश भांडे सुद्धा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू डॉट आलाय. दोन आयकॉन आपण पाहतो या मॅच मध्ये. साईट स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन साबगावकरांचा गौरव, कैलास पांडे आणि भातसई गौरव, कल्पेश यादव या मॅच मध्ये. पुन्हा आता जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज घेतली, चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये, तिथनं डॉट बॉल आलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी आहे खऱ्या अर्थानं संदीप सर. बघायला गेलात तर बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव आणि विकेट किपर आपल्याला कैलास भांडे पाहायला मिळतोय. त्याच्या बाजूला बघा कोण उभा आहे. यस, दोनही तगडे. यावेळेस विकेट किपर आपल्याला कैलास भांडे पाहायला मिळतोय, तर भातसईचा टायगर त्या बाजूला पाहायला मिळतोय कैलास भांडेच्या. हे चित्र मात्र कधीतरी कमी पाहायला मिळतंय, परंतु आजचं हे चित्र अगदी जबरदस्त पाहायला मिळतंय. अगदी खूप चांगला उल्लेख केला. हे चित्र छायाचित्र टिपण्यासारखं आहे. आणि इथं देखील तिसरा बॉल डॉट. काय कमालीची गोलंदाजी आहे आणि तो प्रेक्षकांचा धमाल, प्रेक्षकांचा जल्लोष, इथनं उत्स्फूर्तपणे हा प्रतिसाद प्रेक्षकांचा, हेच खरं यश आहे या स्पर्धेचं. आणि साबगावकरांनी या क्रिकेटच्या पटलावरती जे मिळवलेलं प्रेम, त्याचा हा यश आपण सध्या इथं या प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून पाहतोय. मागे जरा तो बॉक्सला थोडी आग लागली, थोडं बाजूला करा, मॅच थांबवा. पंच 2 मिनिटं मॅच थांबवा प्लीज. जा तिथे पटकन. आयोजक, प्रेक्षक कोणी असेल तिथे जा. कैलास भांडे स्वतः तिथे आहेत, जरा जा प्लीज, विनंती आहे. ते शमवा आग पहिले आणि मग मॅचला सुरुवात करूयात. परंतु ही आग मैदानाच्या आत आतिश भांडेनं लावली आहे, मी तर सांगेल. काय जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅकचे 3 चेंडू अफलातून. जसजसे निर्धाव चेंडू येत जातील ना संदीप सर, या गोलंदाजाला वेग अजूनही प्राप्त होईल. लेंथ आणि लाईनवरती अचूक मार्गक्रमण करणारा हा गोलंदाज आहे. अनेक वर्षांपासून आपण या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खेळताना आपण पाहिलं या गोलंदाजाला. त्याचा अगदी त्याच्या माहितीची विकेट आहे आणि समोर जरी किती तगडा संघ असला त्याचं मला महत्त्व माहिती नाही आहे. मला माझ्या गावासाठी अगदी अचूकतेने गोलंदाजी करायची, लयमध्ये लाईना लेंथवरती गोलंदाजी करते, हे सुद्धा त्याने दाखवून दिलं आहे. 3 बॉल डॉट. चौथा बॉलवरती फुल टॉस होता. फुल टॉसवरती स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षक धावत आले, पोहोचलेत. आधी बडके 2 धावा इथनं होतील कंप्लीट. अखेरकार चौथ्या चेंडूवरती संघाचा अकाउंट ओपन झालाय. निश्चितपणे फटक्या यावेळेस थोडंसं या फटक्यावरती तालमेल मात्र बिघडलेला पाहायला मिळाला, परंतु निश्चितपणे 2 धाबा मात्र रोखू शकले नाही आहेत. स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा योगेश पाहायला मिळतोय. 2 धाबा आल्या आहेत आणि धावफलक पोहोचलंय. आता मात्र 2 या अंकावरती सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकले गेले होते. सुपर बॉलिंग बाय आतिश भांडे. इथे देखील सरप्राइजिंग करण्याचा प्रयत्न. बॅटचा अगदी टोवरती लागला, चेंडू गेलाय. सीमारेषा गाठली आहे चेंडूनं. चेंडू फरार झाला, आलाय चौकार. बुकचा फटका. पहिला धावा केल्या बुक. 4 चौकाराने फटका चांगला कन्वर्ट करत असताना 5 श्रेणीमध्ये 6 धावा आतापर्यंत. लाईनमध्ये येतोय बॅट्समन आपण पाहतोय गणेश गायकर. अतिशय चतुर चाणक्य बुद्धीचा हा खेळाडू आहे. 3 चेंडूमध्ये शांत पाहिला, मात्र शेवटच्या चेंडूपासून आपण पाहतो शेवटचा चेंडू येण्या अगोदर 2 चेंडूमध्ये चांगला
खेळतात आतापर्यंत पाहायला मिळाला. 251 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिलेत. सुपर बॉल अगदी लाईन ऑन लेंथ वरती गुडले स्पॉट वरती वाईट लाईन यॉर्करचा प्रयत्न केला आणि सक्सेस झालाय. फर्स्ट ओव्हर इज कम्प्लिटेड आणि 6 रन्स स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. सुपर बॉल लास्ट बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न सेफ हँड विकेट किपरच्या पाठीमागे पाहायला मिळाला आणि हा डॉट बॉल आलाय 6 धावा. काय कमालीचं अग्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे बघा. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता आणि आतिशने ओळखलं ही लाईन लेन ठेवणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. यावेळेस व्हाईट यॉर्कर चेंडू शेवटच्या चेंडू हाताळत असताना आतिश बांडेच्या माध्यमातून हाताळला गेला. चांगला चेंडू राहिला. तदनंतरचा ॲग्रेसिव्हपणा पाहायला मिळाला. कारण जाणलं त्यानं अगोदरचा चेंडू थोडासा खराब राहिला होता. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये आल्यात 6 धावा. धन्यवाद सर. गोटेकर संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक संपादन केली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज प्रसाद भंडारी यांच्याकडून. धन्यवाद. नवीन गोलंदाज इंटर चलाय दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती प्रीतम जोशी JP. दुसऱ्या षटकासाठी वेगवान गोलंदाज आहे. कलात्मकता आहे. सर्वच गोष्टींवरती वैविध्यता प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल अशा प्रकारचे अनेक वैविध्याने नटलेले गोलंदाजी नेहमी करत असतो JP. दुसऱ्या षटकाला सुरुवातीतनं केली जाईल. फारेनने अगदी जबरदस्त गोलंदाज आहे. पहिला बॉल टाकण्यासाठी डिलिव्हर करण्यासाठी प्रयत्न असेल. इथे देखील पहा काय कलात्मकता दाखवली. या विकेट किपर देखील अगदी योग्य प्रतीने कैलास पांडे विकेट किपरच्या पाठीमागे. सर चांगला उल्लेख तुम्ही मगाशी केला. हे चित्र कमी पाहायला मिळतं. कैलास पांडे विकेट किपरच्या भूमिकेत त्याच्या पाठीमागे फ्लाइंग स्लीपमध्ये कल्पेश यादव. हे चित्र आपण या मैदानावरती अनेकदा पाहायला मिळत नाही. मात्र तेच चित्र आज या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. निश्चितच दोन्ही प्लेअरला आयकॉन प्लेअर म्हणून घेतलं गेलंय या मॅचमध्ये. आता मात्र उडवलाय चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. मनीष लहाने आहे. कॅदर करेल थ्रो करेल दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी किफायतशीर गोलंदाजी. अगदी फलंदाजांना हात खोलण्याची कुठलीही संधी देत नाही आहेत. अचूक टप्पा आणि संपूर्ण सरावाचा अभाव पाहायला मिळतो यावेळेस. ज्या पद्धतीनं या ग्राउंडवरती होम ग्राउंडवरती खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल या ग्राउंडवरती बराचसा सराव आणि त्याचा फायदा गोलंदाजांना. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. लेंथ लाईन अचूक सापडली आहे गोलंदाजांना. जबरदस्त यावेळेस परेशान करत असताना दोनही फलंदाजांना योगेश गायकरला गणेश गायकरला यावेळेस मात्र जखडून बांधून ठेवलं गेलं आहे. योगेश कोर देखील त्याच्या बॅटमधनं देखील फटके येत नाही आहेत. एक चेंडू 2 चेंडू त्याने फेस केलेत. एकच धाव आली आहे गणेश कोरच्या बॅटमधनं. उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. कायदर करून थ्रो करेल. स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय गणेश गायकर निश्चितपणे. थँक्यू. या ठिकाणी आपण जो श्रीराम फाउंडेशन आई गावठी गोटेकर बी संघ पाहतोय. जिल्ह्यातील एक नामवंत नाव रोशन रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा संघ श्रीराम फाउंडेशन आई गावठी गोटेकर बी. 9 धावसंख्या पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात तिथं JPने केलेली कमाल. तिथं JPने केलेला हा करिश्माई गोलंदाजीचा आविष्कार. सुपर बॉलिंग. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर झाले. त्यामध्ये फक्त धावा आता खर्च झाल्यात 3 धावा. त्यामध्ये पहिला डॉट दुसरी सिंगल नंतर डॉट नंतर आपण 4था चेंडू ते पहिला हा 2 धावा येत असताना कमालीची गोलंदाजी घडती आहे. प्रीतम पुन्हा एकदा ओहो यावेळेस खोदून काढलाय चेंडू. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. मिड विकेटचा गणेश डिंगोरे चेंडूवरती येऊन चेंडू फेकी करेल. डबलची धाव घेत असताना सेफली पोहोचलाय का. यावेळेस पंचांची उंगली आकाशाकडे. यस ही हॅज गॉन. थँक्यू. विचार विनिमय झाला या असेल. ठिकाणी DJ अक्षू यांच्या वतीनं म्युझिकल क्षेत्रातील एक मोठं नाव यांच्या वतीनं गावदेवी गोटेकर बी संघासाठी शुभेच्छा. स्पर्धेमध्ये बऱ्याच टीमने भाग घेतला होता खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर संदीप सर. परंतु मी निश्चितपणे सांगेल जीवन ही खरी कसोटी आहे. मागे वळून पाहू नका. येईल तारण्या कोणी. हार कधी मानू नका. सारं जंग जिंकायचं आहे तर हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे. जिंकल्याशिवाय तुम्ही मात्र थांबू नका. जिंकल्याशिवाय मात्र तुम्ही थांबू नका. सुपर. काय चांगली लाईन आपण वापरली. क्रिकेटमध्ये यश विजय विन अँड लॉस आपण नाण्याच्या 2 बाजू संबोधत असतो. मात्र क्रिकेटमध्ये जय पराजय येतच असतात. मात्र त्या यशामधनं गर्व करू नका.
अपयशामध्ये लाजू नका आणि त्या प्रकारचा खेळ सध्या सुरू आहे. 10 धावा, 1 विकेट्स गमावलाय. पुन्हा आता सेम टू सेम त्याच अक्षरमध्ये त्याच लाईनवरती चेंडू पाहायला मिळाला. अलाउन द कार्पेट वाईट स्लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आले. तिथनं पाहिलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या. चित्त्याप्रमाणे धावलेत. चित्त्याची चपलाई हरणाचा वेग पाहाला. 2 धावा इथनं कंप्लीटेड आणि अतिशय जलद गतीने 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाला. निश्चितच तुम्हाला ही चपलाई दाखवावी लागेल. मेगा फायनलचा सामना आहे खऱ्या अर्थानं आणि यासाठी तुम्हाला मात्र एक धाव घेणं महत्त्वाचं बनलं आहे. सांगतायत की क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्त्वाची, म्हणून क्रिकेटमध्ये सिंगल आणि डबलच्या धावांना खऱ्या अर्थानं क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 12, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय अप्रतिम षटक राहिलं. प्रीतम जोशीचं जेपीने जबरदस्त कमालीचं प्रदर्शन पाहिलं. हारी हुई बाजी को जीतने वाले को बाजीगर कहते हैं और हर जंग जीत जाए उसे सिकंदर कहते हैं. आणि या स्पर्धेमधील अनबिटेबल संघ कोणता राहील, एकही पराजय न स्वीकारता या स्पर्धेचा टायटल, या स्पर्धेचा चॅम्पियन पद कोणता संघ उचलेल, यासाठी ही रणधुमाली, यासाठी चाललेला हा अट्टहास, यासाठी चाललेला हा रणसंग्राम, हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आणि त्यामधील हा मेगा फायनलचा टायटल ऑफ द टायटलसाठी ही रणधुमाली सध्या सुरू आहे. 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. मुरबाड 11 संघ त्यांच्या विपक्षामध्ये श्रीराम फाउंडेशन, आई गावदेवी गोठेकर ब आणि 2 एकावन्न खेळाडू घेऊन सध्या खेळत आहेत. कैलास पांडे, कल्पेश जाधव. तिसऱ्या षटकाला इथनं सुरुवात केली जाईल. आदिनाथ मडके तिसऱ्या षटकाला इथनं सुरुवात केली जाईल. इथनं पहिल्या शैलीवरती परफेक्ट क्लीन बोल्ट. यस या ठिकाणी गोटेकर बस संघाला सपोर्ट झाले असतील, त्यांनी टाळ्या वाजवत आहे त्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्ससाठी. काही जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी आणि त्याच्या जोरावरती आपण पाहिलं. इथनं 12 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथनं देखील कमालीचं प्रदर्शन पाहिलं आदिनाथ मडकेचं. सुपर बॉलिंग. रणनीती बघा किती चोख आहे सर. जसा हा सामना चालू झाला या अगोदरच्या संपूर्ण मॅचेसमध्ये आधी मडकेला मात्र षटक क्रमांक 1 मध्ये हाताळलं जाण्यासाठी पाठवलं देत होतं, परंतु रणनीती यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 मध्ये त्याला पाचारित करण्यात आलं आहे. ही टीम युनिटी आहे, ही टीमची खऱ्या अर्थानं मीटिंग आहे आणि चर्चा झाल्यानंतर जे निर्णय घेतले जात आहेत ते मात्र सध्या तरी टीमच्या पथ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगल्या संघाचं हेच वैशिष्ट्य असतं सर. आणि जिथनं कोणत्याही गोलंदाजावरती तुम्ही ती जिम्मेदारी द्या, त्या जिम्मेदारीला खरा उतरणारा संघ म्हणजे श्रीराम फाउंडेशन, आई गावदेवी गोठेकर बस संघ. कोणताही गोलंदाज आपले कमाल दाखवतात आता या मॅचमध्ये. येथे देखील अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. तिथनं सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये इथनं अर्जित केली जाईल. 1 रन ॲड केली जाईल. 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकाला सुरुवात आदिनाथ मडके हा देखील कमालीचं प्रदर्शन करतोय. सर किती टार्गेट माइंडसेट करावा लागेल इथनं आता या संघाला जर चांगला खेळ करायचा असेल, प्रतिस्पर्धी संघाला जर जिंकून द्यायचं नसेल तर किती टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल? निश्चितपणे लगातार 3 धावफलकावरती हॅट्रिकसाठी गीतेची डोंगरे यांच्या वतीनं गोटेकर संघासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. थँक्यू. नक्कीच धावफलकावरती 13 धावा सजल्या गेल्या आहेत. आणि- उर्वरित चेंडूवरती तुम्हाला मात्र मी तर म्हणेन 40 ते 45 धावा बनणं गरजेचं बनलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोड. ठोकलेला आलेला हा समोरच्या दिशेला अगदी समालोचन कक्षेला सलामी देणारा चौकार येतोय. कमालीचा फटका होता. सरळ दिशेला खेळून काढलेला हा फटका अगदी कॅप भरपूर होता. चेंडू मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोड निघून गेला. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. 40 ते 45 धावा बनणं गरजेचं आहे सर. आणि अखेर त्याच फटक्यासाठी प्रयत्न केला. इथनं चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक करताना पाहायला मिळाला आदिनाथ मडके. नेहमीच व्हेरिएशन त्याच्याकडनं अनेकदा अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. नुकतीच TDPची स्पर्धा देखील तो खेळला. तर TDPमध्ये देखील अगदी सुपर बॉलिंग त्यांनी करताना पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलर असेल त्याच्या भूमिकेमध्ये त्याला इन्व्हाइट केले जातं. आयकॉनच्या भूमिकेत TDPला देखील एक चांगल्या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती आणि तिथं देखील त्याने चांगला गोलंदाजीचा नजरानं पेश केला होता. खोलात टाकला. तिथनं लाऊड अपील आहे आणि पंचाने सांगितलं इट इट्स नॉट आउट. लाईक बायच्या स्वरूपामध्ये अजित पुत्र सर इशारा दर्शवतात. तिन्ही असताना मिस होणारा चेंडू होता. अगदी उजव्या क्षेत्राच्या खूप बाहेर जाणारा चेंडू आणि तिथनं योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला.
नक्कीच योग्य बॉल होता, पण पहिला अगदी फुल लेनचा बॉल होता, मात्र उजव्या हस्तेला खूप सोडून जाणार चेंडू पहिला योग्य निर्णय पंचांनी पोहोचवला. 19वा लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील. नेक्स्ट बॉल अद्दी मडके पुन्हा एकदा. हो फुल ऑफ लेनचा चेंडू होता. लोवर फुलटा चेंडू यावेळेस कट केला आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहे. फंबलिंग पाहायला मिळते. चेंडू शोधतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस मात्र जसा चेंडू हातातनं निसटलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चुका पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 3 धावा. तिसरी धाव देखील कंप्लीट. या 3 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय धावफलकावरती. 22 धावा. 22 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. सोने पे सुहागा. जिथनं सिंगल होती तिथनं डबल होती तिथनं 3 धावा येताना पाहिल्या. सुद्धा या धावा अतिशय लाख मोलाच्या ठरतील. टीम मुरबाड 11 टीमसाठी अति महत्त्वाचा क्षणी, अति महत्त्वाच्या धावा इथनं येताना पाहिल्यात. नक्कीच असं म्हटलं जातं ना, क्रिकेटने तुम्हाला काय दिलंय, तर मी म्हणेल क्रिकेटने तुम्हाला फिटनेस दिलाय, क्रिकेटने तुम्हाला जिद्दी बनवलंय, क्रिकेटने तुम्हाला संघर्षाच्या वाटेवरती कसं चालायचं हे शिकवलंय. आई एकविरा आणि साईबाबाचं जेव्हा गाणं वाजतं तेव्हा त्या तालावरती नाचायला तुम्हाला आणि जाती धर्म पक्ष भेदानं विखुरलेली मनं एकत्र येतात हे दिलंय खऱ्या अर्थानं क्रिकेटने. धंदा नोकरी प्रपंच सांभाळून तुम्हाला क्रिकेटमध्ये फिटनेसमध्ये ठेवलंय हे दिलंय क्रिकेटने. गावाखेड्या खेळातला खेळणारा 7 समुद्र पार पलीकडे अभिमानाने मानाने मिरवतो आपला खेळाडू हे दिले खऱ्या अर्थानं क्रिकेटने. क्रिकेटने तुम्हा आम्हाला खूप काही दिलंय. क्रिकेटमध्ये तुम्हाला लढण्याची लढाऊ वृत्ती निर्माण होते. कोणत्याही क्षणी कोणताही अपयश तुमच्या वाट्याला जर येत असेल तर त्या अपयशामधून पुढे जाण्याची ताकद ते शिद्दत तुम्हाला निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचा श्वास बनलाय. तुम्हा आम्हा सर्वांची गळ्यातील ताईत बनलेला खेळ म्हणजे क्रिकेट. निश्चितच षटक क्रमांक ई-नेटवरती 4 वरती यावेळेस पाचारित करण्यात आले. कर्णधारांनी जबाबदारी दिली आहे मनीष लहाने. लहान आहे परंतु जबरदस्त कामगिरी आहे मनीष लहानेची. नेक्स्ट बॉल. ओहो पहिला चेंडू यावेळेस मात्र थोडीशी लेंथ लाईन भरकटलेला पाहायला मिळतोय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. अजित पुत्रन सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव दिली गेली आहे. धावफलकावरती 23 धावा सजल्या आहेत. हे अति निर्णायक षटक असेल या डावामधील. या निश्चितच षटकाने सर, टार्गेट मी- सेट केलं जाईल आणि तिथनं किती धावा आणल्या जातील ते महत्त्वाचं आहे. किती टार्गेट सेट केलं जाईल त्याच्याकडे लक्ष असेल. आता कॅचिटचा कॉल होता. तिथनं क्षेत्ररक्षक अगदी उपस्थित होते. हाताला ब्रश होऊन चेंडू निघून गेला. त्या ठिकाणी रोहन शेळके उपस्थित होता. फुलटॉस बॉलवरती गणेश गायकर सुद्धा मोठा फटका आणू शकला नाही आहे. तर सध्या तरी आपण पाहिलं त्याचा कॉन्फिडन्स लेवल थोडा लो आहे. हवी ती बॅटिंग त्याच्याकडनं होत नसल्या कारणाने ही सुद्धा कॉन्फिडन्स लेवल कमी होताना पाहिलं. त्याचं एकमेव कारण फुलटॉस बॉलवरती आक्रमक फटका खेळू शकला नाही आहे. सलामीला आल्यापासून स्ट्रगल करतोय. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेस केले 14 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमध्ये येताना पाहिल्या. आणि अशा प्रकारे कधीच सदा खेळ आपण पाहिलेला नाही आहे. नेहमीच अटॅकिंग क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळताना पाहिलं आहे. अटॅकिंग क्रिकेटसाठी तो जाणला जातो आणि त्याच पद्धतीची फलंदाजी आज त्याच्याकडनं झाली नाही आहे. निश्चित फलंदाजी झालेली नाहीये. परंतु सर जर चांगला स्कोर म्हणून तुम्ही काय म्हणाल किती धावा येणं गरजेचं असेल? फायटिंग टोटल 35 पर्यंत गेला तर नक्कीच एक चांगली टोटल उभारू शकेल. 35-40 पर्यंत गेला तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये असेल. गोलंदाजी चांगली आहे. प्रभावशाली कामगिरी गोलंदाजीने आजच्या दिवसामध्ये केली आहे. टार्गेट अनुसरून आपण चालणार नाही, पण टार्गेट जर आपण पकडलं फायटिंग टोटल 35-40च्या आसपास जाणं गरजेचं आहे. आता 24 आहेत. अजून 15, 16, 12, 13 जर आल्या तर एक चांगली टोटल उभारण्यामध्ये मुरबाड 11 संघ यशस्वी होऊ शकतो आणि ते फाईट करू शकतात. हो यावेळेचा चेंडू चांगला राहिलाय. कमालीचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवले जात आहेत. मनीष लहाने रणनीती चोख पाहायला मिळते. लटारमध्ये चेंडू मात्र ठेवायचा नाही आहे. यावेळेस स्ट्राईक एंडवरती फलंदाज जयेश पाहायला मिळतोय. जयेशला देखील थांबवलंय. मागील मॅचमध्ये जयेशच्या बॅटमधनं चांगले फटके आले होते, परंतु या मॅचमध्ये मनीष लहानेनं पूर्णपणे जखडून बांधून ठेवलाय. अगदी टिचून गोलंदाजी करतोय. सरावाचं मैदान आहे आणि त्याच्याचमुळे हे असलेलं त्यांच्याकडे अनुभव या मैदानाचं पंचाने सध्या इथनं सांगितलं. इट्स नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीडचा पाहायला मिळेल. नो बॉल आहे. हाईट वेटचा हा नो बॉल सध्या स्क्वेअर लेग पंचाने घोषित केला आहे. त्या ठिकाणी सध्या चॅलेंज करतायत. फिल्डिंग करणारा संघ चॅलेंज केलाय आणि इथनं DRची मागणी केली आहे. नक्कीच जोडले गेलेत आमच्यासोबत हिमजित तावडे सर. त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. हा चेंडू
कशा पद्धतीचा राहिला आहे आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. नो बॉल. योग्य डिसिजन पोहोचवला आणि हाईट वेशा अगदी वर चेंडू जाणार होता आणि योग्य डिसिजन पोहोचत असताना सॉफ्ट सिग्नल्स होता तोच राहील. नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल फ्रीटचा पाहायला मिळेल. फ्रीट निश्चितपणे आलाय, परंतु फ्रीटचा फायदा घ्यावा लागेल. जे स्ट्राईक एंडवरती आहे आतापर्यंत थांबून ठेवलेला बॅटर, त्याला मात्र हात खोलण्याची संधी मिळाली आहे. फ्रीटचा बॉल आता इथनं कशा प्रकारे फटक्याचा अवलंब करेल जयेश आखे बॅटिंगसाठी. 26 धावा. फ्रीटचा बॉल. इथे फ्रीटच्या बॉलवरती फ्री माइंडेड फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय. काय जबरदस्त फटका. मिरिटवरती चेंडूला घेतलं, अगदी मिडल ऑफ द बॅट केलं आणि चेंडूला मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत चेंडूला पाठवून दिलं मैदानाच्या बाहेर आणि जसा फटका आलाय बॅटला चुंबन घेतली आहे. वाईड लाईन यॉर्करचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न अगदी बॅटचा मेरिटवरती घेतला आणि खेचून मारला या फटक्याला. षटकार फटके येत नव्हते. अखेरकार ज्या धावांसाठी प्रयत्न करत होते 30+ झाला. 32. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 बॉल. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका. चांगली फाईट करण्यासाठी प्रयत्नशील असतील. हा देखील बिबा बॉल आणि इथनं आता गोलंदाज चेंज करावा लागेल. नाही सर, खऱ्या अर्थानं हा बिमर जर शरीर यष्टीवरती असता तर मात्र निश्चितपणे आपल्याला गोलंदाजाला चेंज करावं लागलं असतं. शरीर यष्टीपासून जसा चेंडू दूर राहिलाय हा बिमर निश्चितपणे असेल. फ्री नेक्स्ट बॉल असेल, परंतु यावेळेस मात्र गोलंदाजाला मुभा असेल गोलंदाजी करण्याची, परंतु फ्रीट आलाय. खराब गोलंदाजी मी तर म्हणेल अगदी सुस्थितीमध्ये असताना. एकंदरीत सर या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्या 33 रन्स झालेत आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा. निश्चितपणे सर बॉलर केव्हा बंद होतो ही देखील चर्चा असेल. ज्या वेळेस तुम्ही एक बिमर टाकता त्यावेळेस नो चेंडू दिला जातो. दुसरा बिमर जर तुमचा मात्र शरीर यष्टीवरती असेल तर मात्र गोलंदाजाला आपण बाद करत असतो. हो, यावेळेस फ्रीटचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मिळेल. सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. सर एकच पाहिलं या मॅचमध्ये प्रत्येक चेंडू ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न करतायत. मिनिट टू मिनिट जर शॉट सिलेक्शन केले असते तर नक्की चांगल्या धावा उभारू शकले असते. हे चेंडू जर आपण पाहिलं डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जर ग्लान्स केले असते तर चांगले फटके येऊ शकले असते. मात्र प्रत्येक फटका ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी परावृत्ती स्वतःला केलं आणि तिथनं हे अशा प्रकारचं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल आता ओव्हर द बॉल रेड सरळ खेचलाय समोर अगदी जेपी चेंडू पाठचा पोहोचलाय. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी इथनं चालेत की पाहावं लागेल. 2 धावा इथनं कंप्लीट होतात. पंचाने तेच सांगितलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि इथनं 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 36 धावा आणि सर आपण जसा उल्लेख केला 36 धावसंख्येवरती सध्या संघ स्थितीवरती पोहोचला. 37-37चं टार्गेट इथनं सेट केलंय. ओके, या ठिकाणी बँजो आता मात्र तुम्ही वाजवायचं नाही आहे आणि थोडासा आवाज देखील कमी करायचा आहे. बँजो स्टॉप अँड आवाज देखील कमी ठेवा. थँक्यू सो मच. सर धावफलकावरती 36 धावा सजल्या गेल्या आहेत. हॅलो, 36 धावा सजल्या गेल्या आहेत आणि काय म्हणाल की यावेळेस 36 धावा कम्फर्टेबल राहतील टीम मुरबाड 11 संघासाठी. डिफेन्सिव्ह कामगिरी करण्याची क्षमता आहे. गोलंदाज चांगले आहेत, परंतु समोर मातब्बर टीम देखील पाहायला मिळते. संपूर्ण बॅटरचा भरणा पाहायला मिळतोय. अर्जुनचे अधिकारी साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठाकडे पाहायला मिळत आहे. मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये अर्थात स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2020-26 मध्ये आपलं सहर्षमय स्वागत असेल. मॅचला इथनं सुरुवात आपण करत आहोत. 24
चेंडूमध्ये 37 करायचे आहेत. पूर्वार्ध संपलाय, उत्तरात आला. इथनं आपण सुरुवात करत आहोत. 37 धावांचा टार्गेट इथनं सेट केलंय. गोटेघर ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय गणेश शेठ कांबळे साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये झालंय. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार जर गोटेघर संघाच्या फलंदाजांनी मारले तर रविवार पार्टी यांच्याकडून 2000 रुपये, रविवार पार्टी ग्रुप यांच्या वतीनं 2000 रुपये. चला मॅचला सुरुवात इथनं आपण करत आहोत. 37 धावांचं टार्गेट इथनं सेट केलंय. मैदानामध्ये सलामीची ओपनिंग पेर ओपन करत असताना पाहायला मिळतील. कल्पेश यादव त्याच्या सोबतीने गणेश डिंगोरे, धोनी शहापूरचा धोनी सुद्धा बॅटिंगसाठी उतरलाय. 37 धावा करायच्या आहेत. 24 बॉल 37 रन्स आणि खऱ्या अर्थाने आता फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यश मिळालंय मुरबाड 11 टीमला. मॅचला इथनं सुरुवात केली जाईल. सलामीचा गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल येत आहेत, या टीमचा प्रमुख गोलंदाज. राहुल सोमणे आलेत, एक अतिशय वेगवान गोलंदाज या टीमचा मुरबाड 11 टीमकडनं. नक्कीच आता इथनं 36 धावा उभारल्या गेल्यात फायटिंग टोटल उभारण्यामध्ये. मात्र आता आयकॉन खेळाडू फलंदाजासाठी उतरलाय मैदानामध्ये. कल्पेश यादव त्याच्या सोबतीने गणेश डिंगोरे शहापूरचा धोनी, श्रीराम फाउंडेशन, आई गावदेवी गोटेकर बहुसंघ विपक्षामध्ये मुरबाड 11 असा हा सामना. दोन्ही संघांमधील ही जुगलबंदी, दोन्ही संघांमधील ही लढाई, हे द्वंद्व युद्ध. 24 चेंडू 37ची आवश्यकता. दोन्ही बॅटर जे आहेत दोन्ही आक्रमक आहेत. मात्र राहुल सोमणे देखील कमी नाही आहे. या टीमचा प्रचंड वेगवान गतिशीलता त्याच्याकडे आहे आणि तो गोलंदाज पाहायला मिळतो. इथनं पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला मिळेल राईट आर्म राऊंड द विकेटने. फिल्डिंगची विरोचना इथनं होत असताना डीपमध्ये प्रोटेक्शन जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर इथनं तैनात केला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन. आणि एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडूवरती मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पहिला चेंडूवरती विकेट आली राहुल सोमणेच्या नावावरती. गणेश डिंगोरे बाद. नुमान इंटर होईल. कॅप्टन कोल, रोहन शेळके तिसरा नंबरवरती दाखल झालाय. गणेश डिंगोरे पहिल्या चेंडूवरती नाराज पावलाने पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्नामध्ये बॅटची टोवरती लागला. टॉपेज घेतली आणि तिथनं शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथनं डाऊन द बॉल उपस्थित झाला आणि कॅच पकडली आहे. पहिल्या चेंडूवरती राहुल सोमणेने महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. राहुल सोमणे या टीमचा प्रमुख अस्त्र आहे. त्याने अनेक मैदानावरती आपल्या नावाची छाप, आपल्या टीमची छाप सोडताना पाहिली आहे. मिस्टर राहुल सोमणे नवीन फलंदाज इथं दाखल झाला आहे. रोहन शेळके, कॅप्टन कूल या टीमचा अति महत्त्वाच्या क्षणी तो उतरला मैदानामध्ये. इथनं पहा अगदी लाईन आणि लेंथवरती दिशेवरती नियंत्रण नाही आहे, कंट्रोल नाही आहे आणि पंचांनी व्हाईट बॉल दंडित घोषित केलाय. एक क्षणात इथनं ॲड होईल, संघाचा अकाउंट ओपन होईल. चांगली मॅच पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. मात्र आयकॉन खेळाडू दोन अगदी ताकदीचे आहेत. या मैदानाचा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. कल्पेश यादव, कैलास भांडे, खूप सारे खेळाडू या डगआउटमध्ये आहेत.
स्टेप आउट झाले. फटका फर्स्टला मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वन मोर बिग विकेट डाऊन. फलंदाज रोहन शेळके बाद. पुढे स्टेप आउट झाले आणि तदनंतर पाहिलं तर स्टेप आउट होत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका आणि तिथनं जे जाळं रचलं होतं तिथनं आपण पाहिलं डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने शेंडीवरती झेपावला आणि त्या ठिकाणी विकेट कंप्लीट झाली. विकेट क्रमांक दुसरा रोहन शेळके इथनं बाद. राहुल सोमने कमालीचं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज इथनं न्यूमॅन इंटर होईल. जयंत डिंगोरे आलेत. एक धावफलकावरती धाव आहे आणि तदनंतर पहिले 2 विकेट्स. जयंत डिंगोरे नवीन फलंदाज न्यूमॅन इंटर झाला इन ॲट नंबर 4 आणि षटकामधील तिसरा चेंडू आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती 4थ्या क्रमांकाचा खेळाडू इथनं इंटर झालाय. 2 चेंडूवर सलगचे 2 विकेट्स आपण जाताना पाहिलेत. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा व्हाईट बॉल, तदनंतर विकेट. नवीन फलंदाज जयंत डिंगोरे. या मॅचमध्ये ट्विस्ट येणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. बडी मॅच आहे, मोठी मॅच, मोठा सामना. मोठ्या मॅचमध्ये ट्विस्ट नसेल तर मजाच नाही आहे, कारण दोन्ही संघ ताकदीचे आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहे, दोन्ही संघ शक्तीचे आहेत. पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल धावीतनं जाईल. जयंत डिंगोरे स्विच खेळण्याचा प्रयत्न होता, हातावरती चेंडू ब्रश झाला आणि तिथं चेंडू गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल रन इथनं येईल संघाच्या अकाउंटमध्ये. 2 आणि 2 वर 2 स्थिती अशी पाहतोय. या मॅचमध्ये अतिशय मजा येणार आहे. 2 ताकदीचे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये ज्या वेळेला येत असतात त्यावेळेला ताकद दोन्ही संघ पेश करत असताना पाहायला मिळतात. तीच सध्या ताकद दाखवली. इथे देखील कल्पेश जाधव स्विच खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलमध्ये कनेक्शन झालं, मात्र एलिव्हेशन तेवढं नाही आहे. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल. चेंडू अडवला गेला, डॉट बॉल. कल्पेश जाधववरती खूप काही निर्भर असलेल्या डावाचं. कल्पेश जाधव अति महत्त्वाचा, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. 2 धावसंख्या, लॉस ऑफ 2 विकेट. स्वतःपर्यंत 4 चेंडू डिलिव्हर झालेत. राहुल सोमने काही कमालीचं षटक टाकलंय. सुपर बॉलिंग. नेक्स्ट बॉल. इथे टॅप करत असताना फक्त दिशा दिली, ग्लान्स केले, सिंगल रन इथं कंप्लीट. कल्पेश यादवला माहिती आहे आपल्या विकेटचं महत्त्व. ह्या षटकामध्ये जर राहुल सोमने चांगली गोलंदाजी करत होते त्याला सन्मान देणे देखील गरजेचं आहे आणि ते दाखवत असताना इथनं फक्त सन्मान दिला. स्ट्राईक रोटेट केली, नाव स्ट्राईक एंडवरती उभा आहे आणि जोपर्यंत कल्पेश यादव या मैदानावरती उभा असेल तोपर्यंत मॅचचं समीकरण नक्कीच बदलण्याची ताकद, क्षमता, जिद्द, कुवत त्याच्याकडे आहे, कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. 3 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. राहुल सोमनेचं देखील कमाल करावे लागेल. कमालीचा षटक आपण पाहिला आणि ती धमाल त्यांनी या मॅचमध्ये केली आहे. शेवटचा बॉल. पुढे स्टेप आउट झाले. सरळ बॅटने फटके येत नव्हते. पुढे येत असताना पदलाली त्यामध्ये आले, तिथे देखील डॉट बॉल. ऊर्जा संचार केली. आता ऊर्जा संचार करत असताना हे षटक टाकत असताना 3 धावा, 2 विकेट्स. राहुल सोमने कमालीचं षटक पाहिलं. सुपर बॉलिंग, सुपर टायमिंग, अफलातून गोलंदाजी करत असताना कलात्मकता कशी असावी, कलात्मकतेमध्ये गोलंदाजी कशी करावी ते सध्या दाखवत असताना पहिल्या नक्कीच, षटकामध्ये 3 धावा, 2 कैलासजी विकेट्स. तरणे यांच्या जर्सीमध्ये मुरबाड संघ या ठिकाणी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासवासी कैलासजी तरणे यांच्या जर्सीमध्ये संपूर्ण मुरबाड टीम यावेळेस मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत.
मयूर तरणे यांच्या जर्सीमध्ये संपूर्ण टीम मुरबाड 11 संघ आपण त्या जर्सीमध्ये पाहतोय. कैलासवासी मयूर तरणे आणि त्यांच्या नावाची जर्सी परिधान करून मुरबाड टीम मैदानाच्या आत आपला खेळ दाखवत असताना 3 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅकवर. दर्शन येत आहेत. समोर कल्पेश जाधव. हे बॅटल चांगलं रंगताना पाहायला मिळेल. या बॅटलवरती संपूर्ण जिम्मेदारी पाहायला मिळेल. कल्पेश जाधवकडे क्षमता आहे. पहिल्या चेंडूची षटंपूल करण्याचा प्रयत्न. टॉप एज आहे. चेंडू चाललाय डिक्लेअर घोषण क्षेत्रामध्ये. सिंगल धावीत येईल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. मॅच टिट फॉर टॅट चालू आहे. या मॅचमध्ये मुरबाड 11 संघ देखील कमालीचं प्रदर्शन अजून करतोय. आत्तापर्यंत गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी. बॉल टू बॉल इक्वेशन, रन टू रन इक्वेशन आपण पाहायला मिळालं. बॉलिंग अगदी अचूक टप्पाने लयबद्धता पाहायला मिळत असताना योग्य तो लाईन आणि लेंथ टप्पा योग्य पाहायला मिळाला. आणि आत्तापर्यंत 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्रीराम फाउंडेशन आई कौतिबी गोटेकर ब संघ 37 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. अजून 33 खेळायचे आहेत. 17 बॉल 33. इथनं देखील स्विंग अँड मिस. सोपा बॉल अफलातून गोलंदाजी सध्या इथनं करताना पाहायला मिळतो गोलंदाज दर्शन. मॅच अतिशय महत्त्वाचे आहे. दोन्ही संघांना या मॅचचं महत्त्व माहिती आहे. या मॅचमध्ये चांगला खेळ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र बॅट अँड बॉलमध्ये जयंत डिंगोरीच्या बॅटमध्ये कनेक्शन होत नाही आहेत. प्रयत्न तो करतोय, प्रयत्नाला यश मिळत नाहीये. इथे फटका चांगला आहे. मिस टायमिंग फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाहीये. 1 मोर बिग विकेट डाऊन. जयंत डिंगोरे बाद. धक्का तिसरा. थँक्यू सो मच. काय जबरदस्त फटका होता, परंतु फटक्यावरती एलिमिशन यावेळेस मात्र कमी पाहायला मिळालं. टायमिंग फसलेलं पाहायला मिळालं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला असलेला सचिन चोरगे याने मात्र कुठलीही चुकी केलेली नाही आहे. अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होत असताना स्वतःवरचा विश्वास मात्र प्रबळ करावा लागेल फलंदाजांना. विकेटची जडी लागलेली पाहायला मिळते. धावफलकावरती केवळ 4 धावा 2 गडी बाद झालेत. तुम्हाला मात्र थांबून राहावं लागेल, खेळावं लागेल. चांगल्या धावा मात्र जमा कराव्या लागतील. रख हौसला ओ मंजर भी आएगा. रख हौसला ओ मंजर भी आएगा. पैसे के 4-7 रख हौसला ओ मंजर भी आएगा. पैसे के 5 चलकर खुद समंदर भी आएगा. थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर. तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 त्यावरती दाखल झालाय. या मैदानावरती नेहमी ज्याची हुकूमत राहिली आहे कैलास भांडे. स्विच हिटचा फटका आणि स्वीट हिट आलाय. आणि कैलास भांडे ज्या वेळेला मैदानावरती येईल त्याच्या बॅटमधनं पहिल्या दिवसामध्ये उल्लेख देखील केला होता. थँक्यू सो मच. उज्ज्वलजी शिंगोले यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. कैलास भांडे यांच्या माध्यमातून जर बॅक टू बॅकचे 3 षटकार आले तर उज्ज्वलजी शिंगोळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं धनादेश. हे चेक केलं जात आहे. वेट यावेळेस चौकार आहे की षटकार यासाठी मात्र चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर देखील चेक केलं जाईल. डोंट वरी. दोन्ही निर्णय या ठिकाणी अचूक दिले जातील. UTC च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहतोय चौकार आहे आणि त्यानंतर आपण आता हाईट फेससाठी आपण इथं चेक करत आहोत. DRची मागणी केली आहे. स्विच हिटचा फटका. नक्कीच यशभाई परटोले यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक येत आहे. बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि निश्चितच आजच्या दिवसामध्ये
पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी कुठलीही कसर न करणारं व्यक्तिमत्व जयजी भालके सर. इट्स अ फेअर बॉल. चेंडू डीप होत होता आणि तिथनं चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला. कैलास भांडे ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये उतरत असतो त्यावेळेला रिव्हर्सचा फटका त्याचा बॅटबंद आला नाही असा एकही सामना नसणार असा अनेकदा आपण पाहिले आणि त्याच प्रकारचा फटका आलेला पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा आविष्कारी फटक्याचा आविष्कार करताना त्याने पाहिला आहे. दोन्ही आयकॉन खेळाडू सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही आयकॉन खेळाडू आणि त्या आयकॉन खेळाडूचं महत्त्व किती असं हे सध्या या दोघांना दाखवून द्यावं लागेल. चौकाराला 8 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. काय कमालीचा फटका सजवला गेला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुली फटका ठोकलेला यावेळेचा आलेला हा कैलास भांडेच्या बॅटमधनं चौकार. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी दर्शनला पाहतोय पुन्हा एकदा समोर लेफ्टी बॅटर लेफ्टी गोलंदाज. दोघांमधील हा घमासान, दोघांमधील हा द्वंद्व युद्ध जबरदस्त पाटील पाहायला मिळेल. कैलास भांडेच्या बॅटमधनं पहिला चौकार. इथे देखील बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी आणि इथनं दिशेवरती नियंत्रण नाही आहे. लाईन अँड लेंथ भरकटलेला पाहायला मिळाला. इट्स अ व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन्स इथनं ॲड केली जाईल स्कोरबोर्डवर. 10 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. अखेरकार 10 पर्यंत पोहोचला आतापर्यंत. थँक्यू सो मच. तर कुठल्याही खेळाडूंना अर्थातच 2 बॅटर पाहायला मिळत आहेत, कैलास भांडे आणि कल्पेश जाधव. यापैकी कुठल्याही फलंदाजाने जर षटकार ठोकला तर 3 षटकारांसाठी बॅक टू बॅकच्या प्रसादजी भंडारी यांच्याकडनं 2000 आणि करणजी कोरडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. 10 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. दर्शनला पाहतोय आतापर्यंत या षटक्यामध्ये धावा आपण खर्च होताना पाहिल्यात. 7 स्विच हिटचा फटका. कल्पेश यादवचा ब्रँड, बादशाहीगावचा ब्रँड प्रशमित करणारा हा चेंडूला पाठवलाय 6 धावेसाठी. षटकार. शोभेल का निश्चितपणे शोभेल. या धूनवरती आता मात्र शोभतोय गोटेकर बी संघासाठी कल्पेश जाधव. हे नाम नाही, ब्रँड आहे बॉस. 16 धावसंख्या, लॉस ऑफ 3 विकेट. शहापूरचा टायगर सध्या 10 अडताना पाहायला मिळाला. षटकार त्याने ठोकलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्विच हिटचा फटका आविष्कारी फटक्याचा आविष्कार करताना पाहायला मिळाला. याची विजय सर नक्कीच या फटक्यासाठी नेहमीच अगदी शेवटच्या मुमेंटपर्यंत चेंडूवरती नजर असणं गरजेचं असतं आणि हा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे ताकद आणि नजाकत दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते आणि तो प्रकारचा फटका आज पाहिला कल्पेश जाधवच्या पाठबद्ध षटकाराला. निश्चितपणे मैदानाच्या बाहेर बसून फटके बघण्यासाठी आपल्याला आनंद मिळत असतो. खऱ्या अर्थानं ती मेहनत, तो परिश्रम खऱ्या अर्थाने यामागचा खूप सारा आहे. पडद्यामागचं चित्र खूप काही वेगळं असतं. सकाळी उठून तुम्हाला मात्र मैदानाच्या आत 7 वाजता मैदानाच्या आत यावं लागतं, सराव करायला लागतो, मेहनत घ्यावी लागते. मैदानाच्या आत आला जसा मॅच बॉल तसा प्रेक्षकांचा जल्लोष, उत्साह वाढला आहे. निश्चितपणे काय कमालीचा फटका सजवला गेला आणि आता दोन्ही फलंदाज ओळखत आहेत. मॅच मात्र कुशल मोमेंटला आली आहे. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी हात खोलायला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं. आणि दोन्हीच खेळाडूंचा उल्लेख आपण केला. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉन म्हटलं तर लिडिंग ऑन द फ्रंट. दोन्ही खेळाडूंची महत्त्वाची भूमिका असते. त्या भूमिकेला साकारत असताना आतापर्यंत 16 धावा, एक षटकार आलाय कल्पेशच्या बॅटमधनं. इथनं लगेच असा उत्तर दिलाय. परफेक्ट मिडल, परफेक्ट एका बाजूने षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दर्शननं सांगितलंय दर्शनीय कामगिरी करण्यासाठी मी तयार आहे. ब्लॉक खोलला चेंडू, पूर्णपणे ब्लॉक आणि पूर्णपणे आपल्या साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बुंद्यामध्ये टाकलेला हा चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र कल्पेश जाधवकडे उत्तर नव्हतं, प्रत्युत्तर नव्हतं. जशी विकेट घेतली गेली, आकाशामध्ये झेप घेतली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून, ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. टाळ्यांचा वर्षाव, टाळ्याच्या वर्षावमध्ये स्वागत केलं. षटकार त्याने ठोकलं. मात्र सेलिब्रेशन काय होतं? निश्चितच हा सामना मात्र सध्या तरी मुरबाड विपक्षात शहापूर असा पाहायला मिळतोय आणि जसं चौकार षटकार येत आहेत आमचे शहापूरचे गुणी प्रेक्षक, शहापूरच्या टीमला
प्रोत्साहन देण्यासाठी यावेळेस कुठलीही कसर करत नाही आहेत. शहापूर मुरबाड कोण भारी, परंतु यानंतर सध्या आपण तरी पाहतोय, सामना लय भारी. राहुल खारीक साई आनंद ग्रुप यांच्या वतीने कैलास भांडे यांच्या बॅटमध्ये 3 चेंडूवर 3 षटकार आले तर त्यांना तब्बल 1011 रुपयाचा प्राइस दिले जाईल. कैलास भांडेसाठी हे प्राइस आहे 3 बॉल 3 6 राहुल खारीक साई आनंद ग्रुप यांच्या वतीने. तर थँक्यू. जाऊया आपण मॅचकडे. उज्ज्वल शिंगोले यांच्या वतीने 3 बॉल 3 6 कैलास भांडेसाठी 1000 रुपयाचा प्राइस दिले जाईल. सो कैलास भांडेवरती असणारा प्रेम, कैलास भांडे म्हटलं तर सापगावकरांचा गौरव, सापगाव गावाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठं करणारं नाव म्हणजेच कैलास भांडे. आणि सध्या तो या मैदानावरती आज गोठेकर गावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतोय ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये. 12 बॉल 21ची आवश्यकता. इक्वेशन सोपं वाटतं, मात्र हे गोलंदाजावरती आहे कठीण बनवण्यासाठी. त्यासाठी गोलंदाज पहिल्या चेंडूवरती आलाय. मिस टायमिंग फटका आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि तिथे सफलता मिळाली आहे. फलंदाज कैलास भांडे बाद. क्या बात आहे. साई एकविरा बिट्स यांच्या माध्यमातून सुरेख 2, परंतु विकेट आली आहे. संदीप सर काय म्हणाल, यावेळेस मात्र घाई केली गेली. जास्तीचं मी तर म्हणेल एक विकेट महत्त्वाची घेतल्यानंतर या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि कैलास भांडेला देखील माघारी परतावं लागलंय आणि सेलिब्रेशन पाहायला मिळालं मुरबाड 11 संघाच्या वतीनं. न्यू मॅन इंटर झालाय अमित भांडे. 2 सख्या बाबांची जोडी आता ह्या गोठेकर गावाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानामध्ये सज्ज असेल. आणि 2 भाऊ एकत्र आल्यानंतर किती काय करू शकतात हे दोघांना आता इथनं दाखवावं लागेल. नक्कीच प्रसादजी भंडारी 21 आणि यांच्या माध्यमातून पारितोषिक प्रसादजी भंडारी प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी प्रति 500 रुपये यावेळेस त्यांच्या माध्यमातून जाहीर होत आहेत. थँक्यू सो मच. अकरा बॉल 21 आवश्यकता आणि इथनं हे बॅटल सोपं वाटणार नाहीये मित्रांनो, कारण पहिल्या श्रेणीवरती कैलास भांडेची विकेट मिळवली आहे गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग मुरबाड 11 संघ हम भी किसी से कम नहीं हे सांगत असताना आम्ही देखील ही स्पर्धा या स्पर्धेचा टायटल जिंकण्यासाठी इथे मैदानामध्ये उतरलोय आणि हे टायटल जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या तरी अग्रेसर आहे मुरबाड 11 संघ. ग्रामीण विपक्षामध्ये ग्रामीण ओपनचा फॉर्मॅट सध्या पाहतोय. मुरबाड 11 आणि शहापूर तालुक्यामधील हे दोन्ही तालुक्यांमधील ही लढाई पाहतोय. जयश्री विदे सर, अगदी आपण पहिला 11 चेंडूमध्ये इथनं पाहतोय करायचे आहेत 21. आव्हान सोपं तर नाही आहे आणि पंचाने इथं सांगितलंय फलंदाज बाद. LBW फलंदाजीतनं बाद झालाय. LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद घोषित केलंय आणि अमित भांडे आले. अमित भांडे डगट जाशाला परत त्यांना पाहतोय. मोठी विकेट. थँक्यू सो मच. काय निर्णय राहिलाय, अचूक निर्णय, अगदी मिडल ऑफ द स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला. जागेवरती राहून खडे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र पायांचा वेध घेत असताना चेंडू मात्र मिडल स्टंपला राहिला होता आणि पंचांनी सांगितलं ही हॅज गॉन. सर अगोदर पाहिलं ऑफस्टिकला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, मग चेंडू डिलिव्हर होता पण पहिला जर चेंडू एक्स्ट्रामध्ये आला त्यामुळे पाय आतमध्ये खेचले आणि त्यानंतर अगदी परफेक्ट मिडल आणि योग्य तो निर्णय पंचांनी आपल्यापर्यंत पोहोचला. इट इज LBW. अमित भांडे बाद. 10 चेंडू 21ची आवश्यकता. 2 चेंडूवर 2 विकेट सध्या मिळवलेत. महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज योगेश. काय अचूक निर्णय दिला गेला पंचांच्या माध्यमातून. थोडासा लेट झाले, थोडंसं थांबवलं स्वतःचं. यावेळेस पूर्णपणे अनुभव ओतत असताना पंचांनी सांगितलं इट्स अ क्लिअरली OUT आउट. मनीष लहाने न्यूमॅन इंटर झालाय इन ॲट नंबर 8 वर. आलेला पहिल्या चेंडूवरती कडक प्रहार. जिथे संघर्ष करायचा थांबत होता अखेरकार तिथं संघर्ष करत असताना षटकार.
आनंदजी तरणे यांचं शुभागमन पाहायला मिळत आहे. आनंदजी तरणे साहेब यांचं शुभागमन. मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. काय फटका आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहू शकाल. चेंडूला समोर पाहिलं, अगदी नजर ठेवली, ओव्हर पिच होता, त्याला पनिशमेंट दिली आणि स्टँड अँड डिस्पॅच. मनीष लहाने मॅचला समीकरण पुन्हा आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला आहे. आल्याला पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं केलंय स्वॅगचे स्वागत आणि त्याने ठोकलाय. षटकार 9 बॉल 15ची आवश्यकता. हा षटकार या मॅचमधला खूप काही समीकरण बदलवण्यासाठी सज्ज झालाय. हम भी किसी से कम नहीं. नक्कीच नावामध्ये जर बघायला गेलं आडनाव लहाने, परंतु छोटा पॅकेज बडा धमाका मनीष लहाने. जागेवरून खडे खडे यावेळेस जसा स्लॉटमध्ये चेंडू आला, मैदानाच्या बाहेर फेकून दिलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फटका, यावेळेस विजयाकडे वाटचाल करणारा फटका पाहायला मिळाला. समीकरण 9 चेंडू 15 धावा. वेट थांबा, चेक करू द्या. 2 षटकांमध्ये आपण पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या, 16 धावा झाल्या पहिल्या, आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स, तिसऱ्या बॉलवरती हा षटकार आला मनीष लहानेचा आणि इथं धावसंख्या झाली आहे 22 आणि जिंकण्यासाठी टार्गेट आहे 37 धावांचं, म्हणजे अजून करायचे आहेत 15 धावा. सो टार्गेट माइंडसेट ठेवा आणि अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. निश्चितच सर, या चुका मात्र ज्या वेळेस हाय व्होल्टेज ड्रामा मॅच करत असतात ना, त्यावेळेस मात्र विचारांमध्ये वादळ उठतं आणि त्या वादळांमध्ये या थोड्याशा चुका मात्र होत असतात. यावेळेस स्कोररच्या भूमिकेमध्ये आरू कौतुक करावं लागेल, काय कमालीची कामगिरी करतोय. चोख प्रत्युत्तर देत असताना यावेळेस विचारणा झाल्यानंतर रोखठोक आणि जबरदस्त यावेळेस मात्र त्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि या चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट. तर नंतर ठोकलेला षटकार, कमालीचा षटकार. विजयाकडे वाटचाल करत असताना टीम इरादे स्पष्ट केलेत. इथे आता समोर 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 खेचलाय मनीष लहानेने. 2 चेंडूमध्ये 2 टोक झाले. थँक्यू. एक महत्त्वाची सूचना असेल, वतीने लगातार तिसरा षटकार आला चैतू अंधाडे यांच्या वतीने. तब्बल 5,000 रुपयाचा प्राइज मनीष लहानेला दिले जाईल. 2 षटकार आलेत, तिसरा आला तर तब्बल 5,000 रुपयाचा प्राइज चैतू अंधाडे यांच्या वतीने मनीष लहानेला दिले जाईल. मात्र षटकार हे 5,000चे नव्हे, मात्र हा सामना गोटेकर संघाला जिंकण्यासाठी ठोकणारे 2 षटकार मनीष लहानेच्या बॅटमध्ये आलेत. बॅटिंग आवडल्यास तर टाळ्या झाल्या पाहिजे त्या बॅटिंगसाठी. निश्चितच. परंतु एक सूचना असेल प्रेक्षकांना की मैदानाच्या आत तुम्ही फटाके फोडू नका, कृपया आनंद जल्लोष करा, परंतु मैदानाच्या बाहेर, कारण बॅटिंग ऑर्डरवरती असलेला आपला फलंदाज त्याला देखील व्यत्यय येऊ शकतं या फटाक्यांमुळे. ही महत्त्वाची सूचना. फलंदाजाला देखील त्याचा इफेक्ट होऊ शकतो. मैदानाच्या आत मात्र फटाके वाजवू नका. फटाके वाजवत नाहीयेत, मात्र मनीष लहानेच्या बॅटबंद फटाके फुटतायत. आता 2 षटकार. आता अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. इथं देशामध्ये नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल इथं आलाय. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ये तो बस जाकी है. पूरी पिक्चर अभी बाकी है. 8 चेंडू 8ची आवश्यकता. मनीष लहाने केलेला करिश्मा या 2 षटकाराने. चैतू अंधाडे यांच्या वतीने आपण पाहतोय. तिसरा आला तर 5,000 रुपये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी इथं केली आहे. आता मात्र बॉल टू रनचं इक्वेशन मात्र बघण्यासारखं झालंय. 8 चेंडू 8 धाब्यांची गरज. बॉल टू रनचं इक्वेशन आलेलं पाहायला मिळतंय. प्रसाद बंडरे यांच्या वतीने जर एक चौकार जरी लगावला तरी 2,000 रुपयाचा प्राइज मनीष लहानेला दिले जाईल. षटकार आले तरी 2,000 रुपये, चौकार आले तरी 2,000 रुपयाचा प्राइज दिले जाईल. मात्र ही लढाई ग्रामीण वर्सेस सिटी अशा हा सामना पाहतोय आणि सॉफ्ट सिग्नल जो आहे पण तोच राखील, कारण अगदी लाईन मिस करणारा चेंडू होता. योग्य निर्णय पोहोचवला. इथनं व्हाईट बॉल आलाय आणि म्हणून तर म्हटलं ये तो बस जाकी है. मनीष लहाने का पिक्चर अभी बाकी है. एक षटकार आला तर गणेश डिंगोरे यांच्या वतीने 1,000 रुपयाचा प्राइज मनीष लहानेसाठी. 5, 2, 7 आणि 1 8,000 रुपयाचा प्राइज
शेअर मार्केट ऑन आहे मनीष लहानेसाठी, कारण जिथे सामना झुकताना पाहायला मिळाला मुरबाड 11च्या बाजूने, तिथनं सामना झुकवलाय. इथनं देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फुल लेनचा बॉल, तिथनं अगदी शॉर्ट मिड विकेटला शतक आहे. सिंगल धावीतनं कंप्लीट. 7 बॉल 7ची आवश्यकता. इथनं मनीष लहानेने या मॅचचं चित्र बदलून टाकलं. या संपूर्ण मॅचचं भवितव्य आता मनीष लहाने आणि त्याच्या सोबतीने आतिश भांडेच्या हातामध्ये. श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बघ की मुरबाड 11 कोणता संघ इथं जिंकेल. 7 बॉल 7ची आवश्यकता. अति महत्वाचा चेंडू या मॅच मधील. शॉटम पुल केले चेंडूला, ग्लान्स केले चेंडूला, पाठवलंय डीप बॅकवर्ड केलेच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी आलाय चौकार आणि तो जल्लोष पहा. चौकार इथं आलाय चौकाराने या मॅचचं समीकरण बदलवलं गेलंय. 6 चेंडू 3ची आवश्यकता. म्हणून क्रिकेटमध्ये मित्रांनो वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे सध्या दाखवून दिले श्रीराम फाउंडेशन. आई गावदेवी गोटेकर ब संघाने आता सामना आलाय 6 चेंडूमध्ये 3. जिथं 10 मध्ये 21 होत्या तिथं आता 6 मध्ये 3 आल्यात. काय जबरदस्त बॅटिंग मनीष लहाने, आतिश भांडे दोघांनी या मॅचला जिंकवण्याच्या प्रयत्नासाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न सक्सेस झालेत. 6 बॉल 3ची आवश्यकता. केतन आलेत नवीन गोलंदाज. 6 बॉल 3ची आवश्यकता. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोन्ही संघांसाठी. काही जबरदस्त सामना. इथनं या स्पर्धेमधील शेवटचा सामना कसा असावा हे सध्या दोन्ही संघांनी दाखवून दिलंय. दोन्ही संघ आपल्या कर्तृत्वाची आपल्या अस्तित्वाची लढाई जिंकताना पाहायला मिळतील. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, कोणता संघ चॅम्पेल, कोणता संघ रनर अप ठरेल स्पर्धेचा. मात्र सध्या उंबरठ्यावरती आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, हे सध्या गोटेकर ब संघाने दाखवून दिली आहे. 6 बॉल 3ची आवश्यकता. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता इथे लाईन आणि लेंथ वरती मिस केले. व्हाईट बॉल. फक्त 2 पाऊल आता पुढे आहे. श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर ब संघ विजयाच्या समीप पोहोचलाय. 6 बॉल 2ची आवश्यकता. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला. 6 बॉल 2ची आवश्यकता. षटकार की चौकार की डबल धावा घेऊन सामना जिंकवेल मनीष लहाने. आतापर्यंत त्यांनी जबरदस्त खेळ केलाय. 6 बॉल 2ची आवश्यकता. इथे टॅप केलंय, चेंडू चालला अगदी सिंगल धावीत कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. सामना ओ हो 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 फिनिश आणि हा जल्लोष. बडे मॅच के बडे खिलाडी मिस्टर मनीष लहाने आणि ते सेलिब्रेशन गोटेकर गावाचं आपण पाहतोय. मनीष लहानेला खांद्यावरती घेऊन हा थँक्यू सो मच. आणि सामना स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर ब संघ. जल्लोष पहा, गोटेकर गावाचा हा जल्लोष आहे. हा 11 खेळाडूंचा नव्हे तर गोटेकर गावाचा जल्लोष आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहिली. स्वर्गीय शरद पांडे स्मृती चषक 2026 हे पर्व